आपला देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झाली. मात्र अद्यापही काही ठिकाणी रस्तेच नसल्याचं विदारक चित्र अजूनही ग्रामीण भागात पाहायला मिळतंय. धनगर वाड्यावरून मुख्य रस्त्यावर यायला चांगला रस्ता नसल्यामुळं अर्धांगवायूचा झटका आलेल्या एका वृद्ध व्यक्तीला रात्रभर उपचारांशिवाय घरातच ठेवावं लागलं. चंदगड तालुक्यातील बुझवडे कुर्णी धनगर वाड्यावर शनिवारी रात्री ही घटना घडलीय. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी ग्रामस्थांनी 75 वर्षीय नवलू बिरू कस्तुरे यांना डालग्यात घालून चिखल तुडवत जंगल पार करून मुख्य रस्त्यापर्यंत आणलं. त्यानंतर या वृद्ध व्यक्तीला खाजगी गाडीतून बेळगावमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृतकाल साजरा करत असताना आज सुद्धा अनेक ठिकाणी मूलभूत सुविधांविना लोकांचे हाल होत आहेत. रस्ता नसल्यामुळं एका व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी इतर अनेक जण आपले जीव धोक्यात घालून जंगलातल्या चिखलमय वाटा तुडवत शहरांकडे धाव घेत आहेत. एका बाजूला कोल्हापूर जिल्ह्याचं दरडोई उत्पन्नात आघाडीवर असलेला जिल्हा म्हणून कौतुक होतंय, तर दुसरीकडे दुर्गम भागातील अनेक वाड्या वस्त्या सोयी सुविधांपासून कोसो दूर आहेत. चंदगड तालुक्यातील या घटनेनंतर स्थानिकांकडून स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार राजेश पाटील यांना लोक जाब विचारू लागलेत. लोकप्रतिनिधी असोत किंवा प्रशासकीय अधिकारी, त्यांनी विकास कामांसाठीचा निधी खर्च करताना प्राधान्यक्रम निश्चित करताना या दुर्गम वाड्या वस्त्यांमधील लोकांचं जगणं सुकर व्हावं यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे.